तर हा व्लॉग आहे ऋतूच्या लग्नाचा। इकडे मेकअप करता करता मला लागली भूक, मग अर्धी मेकअप सोडूनच मी आली इथे खाली नाश्ता करायला। इकडे चहाचा पण टाईम झालेला, लकीने ठेवलेला चहा। आणि इकडे एका गोष्टीवरून आमचं झाला जोक, मी लकीला हसत होते, त्याचं आम्ही हसत होतो। आणि नंतर तयारी करून निघालो। आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि इकडे पप्पा जाम पिसालेले आमच्यावर, तरी पण आपण कोणचं काय ऐकतो का। इकडे नवरीबाईला बघून आमच्या जीवात जीव आला, आम्हाला असं वाटलं आम्हीच उशीर झालोत। पण इकडे आत्ताशी नवरीबाईची एंट्री होणार होती मांडवात। इकडे हा आहे आमचा चिंट्याबाई। आणि पोरं कसले आम्हाला आजच्या दिवशी पण नाही, काय एवढी भारी तयारी करून पण काय फायदा नाही। पोरांना घेऊन आम्ही नंतर केली मांडवात एंट्री। इकडे आमचा डान्स चालू होता, आमची नवरीबाई पण मस्त नाचत होती। नंतर इकडे आम्ही एंट्री केली, मस्त बाप्पाचं दर्शन झालं स्टार्टिंगलाच। आणि इकडे बघा नवरीबाई नाचत आहे। इकडे आम्ही सगळ्याजणी स्टेजवर पोहोचलेलो। स्टेजवर चढायची आपल्याला हौसच ना, पुढे पुढे जाम गर्दी झालेली, तरी पण नाही, आपल्याला स्टेजवरच जायचं आहे, माहिती आहे ना। नंतर मग लग्न सोहळा संपन्न झाला, नंतर आम्ही आलो खाली। इकडे वरमाला घातला एकमेकांच्या नवरा नवरीने, मस्त फटाके वाजले बघा। आणि नंतर आम्ही आलो इकडे मांडवात बसायला। आणि ही आहे आमची बिझनेस वुमन बघा। इकडे आमची ताई आहे ही, इकडे बघा आमच्यापेक्षा भारी आमच्या मम्म्याच दिसत होत्या। इकडे आम्ही सगळ्याजणी बसलेलो, सगळे कझन्स वगैरे आम्ही बसलेलो। आणि हे आहेत मोस्ट एलिजिबल बॅचलर्स। आता इकडे सगळी लग्नाची आहेत का, इकडे बघा सगळ्यांची लग्न करायची आहेत पुढच्या वर्षी, आणि ह्या एकाला सोडून। इकडे आमच्या आईचा स्वॅग बघा, ही आहे माझी मोठी काकी, इथे बेबो हसत होती। ही आहे आमची वहिनी आणि अंजुदाई। नंतर आम्ही पेटपूजा करून घेतली, मस्त जेवणाची पण उत्तम सोय होती, मस्त जेवलं वगैरे। इकडे पोरांना पण भरवला नंतर इकडे गोंधळाला सुरुवात झाली। इकडे आता आमच्या इकडे पद्धत वेगळी आहे। इकडे ताईंच्या इकडे पनवेलच्या म्हणजे पुढे आहे ना, नवरीबाईची जी आई असते ना तीच भवानी होते, तर ताईच्या अंगात पण आलेलं। इकडे नवरा नवरीचं काहीतरी डिस्कशन चालू होतं। नंतर आम्ही आलो मांडवात, बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो होतो बहिणी, तर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या। नंतर विचार केला एक आता रील शूट करूया आपण, एवढे मस्त तयार झालो होत तर। नंतर एक आम्ही रील शूट केला मस्तपैकी सगळ्यांनी, आणि तो आमचा खूप व्हायरल गेला इंस्टाग्रामवर। नंतर बऱ्याच रिटेक घेतल्यानंतर हा रील शूट झालेला। नंतर मी स्वतःचा एक मस्तपैकी स्वतःचा पण केला रील शूट। आणि नंतर आहे ना आम्ही नवरा नवरी नंतर चेंजिंगला गेलेले, पण इकडे आम्हाला मुलांनी एवढा वैताग दिलेला ना की आम्ही घरी निघून आलो, साधा एक फोटोसुद्धा घेतला नाही नवरा नवरीसोबत। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग।